भाग्यांक क्रमांक 3. गुरु म्हणजे केवळ शिक्षक नसतो. गुरु म्हणजे मार्ग दाखवणारा प्रकाश असतो. जसा अंधारात दिशा दाखवतो तसाच गुरु अज्ञानातून ज्ञानाकडे नेतो. म्हणूनच आता आपण संपूर्ण भाग्यांक सिरीज मधील 3रा अध्याय समजून घेणार आहोत. भाग्यांक क्रमांक 3, गुरु आणि बुद्धीचं रहस्य. नमस्कार, जय श्रीराम. मी दीपेश उपाध्याय गुरुजी. आपण आज अशा अंकाबद्दल बोलत आहोत जे माणसाच्या विचारशक्तीला आकार देतात. भाग्यांक 3 असलेली व्यक्ती जन्मताच विचार करणारी असते. तिचं डोकं सतत चालू असतं. विचार, योजना, कल्पना, बोलणं हे सगळं नैसर्गिकपणे त्यांना येतं. भाग्यांक 3 असलेल्या व्यक्तीला लोक बोलका, मजेशीर, थोडा चंचल समजतात, पण वास्तव वेगळं आहे. गुरुग्रहाची ऊर्जा बुद्धी, ज्ञान आणि वाणी यांच्यावर परिणाम करते. म्हणूनच हे लोक उत्तम वक्ते, शिक्षक, मार्केटिंग क्षेत्रातले तज्ज्ञ, लेखक, कन्सल्टंट किंवा मार्गदर्शक बनतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, बुद्धी जास्त असेल तर अहंकार येण्याची क्षमता जास्त असते. भाग्यांक 3 असलेले लोक कधी कधी स्वतःला सगळंच येतं असं समजायला लागतात. इथेच घसरण व्हायला सुरुवात होते. गुरुग्रह स्पष्ट सांगतो, ज्ञानाचा उपयोग नम्रतेसोबत झाला तरच ते फळ देतं. हे लोक पटकन शिकतात आणि पटकन कंटाळतातही. आज एक गोष्ट आवडते, उद्या दुसरी, परवा तिसरी. इथेच लोक आयुष्यात अडकतात. भाग्यांक 3 असलेल्यांनी एकच दिशेवरती ठाम राहणं शिकायला हवं. एक वेळेस एकच ध्येय ठेवलं तर गुरु संपूर्ण साथ देतो. नात्यांमध्ये हे लोक संवादावर भर देतात. बोलणं, समजावून सांगणं, चर्चा करणं यातून नाती टिकतात असं यांना वाटतं. पण कधी कधी जास्त बोलणं गैरसमज निर्माण करतं. म्हणून शब्दांचा वापर विचारपूर्वक करावा. शेवटी एक स्पष्ट नियम लक्षात ठेवा, भाग्यांक 3 असलेल्या लोकांचं यश हे बुद्धीवर नाही तर त्या बुद्धीचे उपयोग कसा करतात व यावर अवलंबून असतं. ज्ञानाला शिस्त आणि नम्रता जोडली तर गुरुग्रह आयुष्यात मोठी उंची देतो. कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा भाग्यांक 3 आहे का, आणि तुम्हाला सतत नवीन नवीन गोष्टी शिकण्याची ओढ वाटते का. पुढच्या भागात आपण भाग्यांक 4 राहू आणि स्थैर्याची परीक्षा यावरती सखोल चर्चा करणार आहोत. तोपर्यंत जय श्रीराम.